करे ग सा सा ग रे ग सा ग रे प ग रे रे ग प नि धा सा ग म ध प नि रे ग म प रे. सा मेरे सरकार आए हैं देना जाऊ देवाची गावा 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 जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा जाऊ देवाची गावा जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल देव देईल देव देईल विसावा 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 जाऊ देवाची जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा दुःख देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक देव निवारील भूक देव निवारील भूक देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा
लढीवाळे या देवाची लढीवाळे जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा देईल विसावा देईल विसावा स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझवीन शंभो मज कोणता नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर्वन्दित दिव्यरूपम् भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यम् भावानुसारेण सदा नराणाम् नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय
तस्मै णकाराय नमः शिवाय। प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ, महादेव शंभो महेश त्रिनेत्र, शिवाकांत शांतं स्मरारे पुरारे, त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्यः। भोलेनाथ के दर्शन की मन में लगी है प्यास, कृपा करो सद्गुरुदेव, मैं आप ही को दास। इस दास पर कृपा करो, मेरे सद्गुरुदेव, निस दिन मेरे नैना बरसे, पिया मिलन कब हो। भोलेनाथ के दरबार में दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया की सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं, सीने से लगाए जाते हैं, सीने से लगाए जाते हैं। सर्वांनी दोन्ही हात वरती करून भजन करायचं। कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने, हरि कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने। चालू आहे का ते? कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने, काशी वाले ने कर दिया माला माल काशी वाले ने, काशी वाले ने। डग्गा थोडा वाढवा डग्गा। जय हो ताली हो। जैसी जो भावना लाया वैसा ही वो फल पाया, भावना लाया वैसा यो फल पाया, जैसी जो भावना
फल पाया। जैसा ही भाव वो लाया वैसा ही फल वो पाया। नहीं खाली उसे लौटाया वो मन ही मन हर्षाया। लौटाया वो बने ओ भर दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले वाले ने। ने कर दिया माला माल काशी वाले ने। जय हो। आहू 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 आहू। सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा टाळी वाजून। हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने। कर दिया माला माल काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने। शिव महापुराण की जय, भोलेनाथ भगवान की जय, संगमेश्वर भगवान की जय। परत्पर अखिलेश्वर, अकारण करुणा वरुणालय, भक्तवांछात कल्पतरू, भक्तवत्सल शरणागत वत्सल भगवान भोलेनाथांची प्रतिवाङ्मयीन मूर्ती, दिव्य श्री शिवमहापुराण कथा भगवान संगमेश्वराच्या चरणारविंदहून, श्री सद्गुरुदेवजीच्या चरणारविंदहून उपस्थित सर्व सकल संत श्रोते मायबापांच्या चरणारविंदहून पवित्र पावन असणारी भगवान शिवशंकराची ही गाथा आपण सर्वजण श्रवण करत आहोत। अतिशय मधुर आणि रसाळ असणारी ही कथा मैया पार्वतीचे पती भगवान भोले बाबांची ही अतिशय पवित्र पावन गाथा आहे। आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने कथा श्रवण करत आहात। आज आपल्या या कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे। लिंबारोई नगरीचं फार मोठं भाग्य आहे की या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे, अन्नदान होत आहे। रोज मोठमोठ्या महापुरुषांचे कीर्तन प्रवचन ऐकायला आपल्याला मिळत आहेत। हे सर्व श्रेय
आदरणीय बाबाजींना जातं. त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व काही ऐकायला मिळतं. आणि तुम्ही सर्व मिळून प्रत्येक जण या कार्याला साथ देत आहे, देणगीच्या रूपानं, पंक्तीच्या रूपानं. या कार्यामध्ये आल्याच्या नंतर सहकार्य केलं पाहिजे. ज्याच्याकडे देणगी देण्याकरता पैसा नसेल त्यानं शरीराने या ठिकाणी सेवा करा. ज्याच्याकडे भरपूर संपत्ती असेल त्यानं देणगी द्या, अन्नदानाची पंगत घ्या. कायिक सेवा करता येते, वाचिक सेवा करता येते आणि मानसिक सेवा करता येते सप्ताहामध्ये. कायिक सेवा करणं म्हणजे काय? मंडप झाडून काढा आल्याच्या नंतर इकडं तिकडं पडलेले ग्लास पत्रवळ्या उचलायच्या, कुठेतरी एक कोपऱ्याला नेऊन कचऱ्याच्या याच्यात टाकून द्यायच्या, ही सेवा करायची. आल्याच्या नंतर व्यासपीठ असेल हे स्वच्छ करायचं, ही सेवा आहे. फक्त इथे आल्याच्या नंतर आपण देणगी देऊनच सेवा करायची असं नाही. अनेक प्रकारे सेवा करता येते आपल्याला या धर्म कार्यामध्ये. सर्वांनी स्वच्छता या ठिकाणी ठेवली पाहिजे. आता असे ग्लास हे असे पडलेले असे दिसले नाही पाहिजे. आता तुम्ही सर्वांनी एक एक जरी या ठिकाणची काडी कचरा उचलला तर अख्खा मंडप स्वच्छ होऊन जातो. कारण हा पवित्र पावन भगवान शंकराचा दरबार आहे. हा मंडप म्हणजे साधारण मंडप नाहीये, एखाद्या लग्नाचा मंडप नाहीये किंवा एखाद्या तमाशातला हा मंडप नाहीये. हा भगवान शंकराच्या पवित्र पावन शिवमहापुराण कथेचा मंडप आहे. मग आपलं कर्तव्य आहे की आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजेत, देणगी दिली पाहिजेत. ह्या पवित्र पावन आश्रमाच्या परिसरामध्ये एक एक झाड लावा सर्वांनी मिळून. झाड फार महत्वाचे आहेत. ज्या ठिकाणी वृक्ष असतात, ज्या ठिकाणी झाडे भरपूर असतात त्या ठिकाणी पाऊस पण पडत असतो. पण काही ठिकाणी झाडं असून पडत नाहीत, ती बाजू वेगळी आहे. पण वृक्ष हे आपण लावले पाहिजेत. झाडं कोण आहेत आपले माहिती आहे का तुम्हाला? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती. तुकोबाराय म्हणतात पृथ्वी तलावरचे झाड हे आपले सोयरे आहेत. एखाद्या वेळेस आपले सोयरे धायरे आपल्याला मदत करायचे नाही, पण पृथ्वी तलावरचे झाड, वृक्ष, वनस्पती, लता आपल्याला मदत करतील. किती आपल्याला सहकार्य मिळतं या वृक्षांपासून, या झाडांपासून. आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त आंबे खायला मिळतात. आले असताना आंबे, जांब खायला मिळतात, चक्कू खायला मिळतात, अनेक प्रकारचे फळं आपल्याला याच्यापासून खायला मिळतात. अनेक झाडांपासून फुलं मिळतात आपल्याला देवाच्या पूजेकरता. महादेवाला आपण बेल वाहतो, आपण स्वतः तयार करतो का? एका झाडाकडूनच आपल्याला ते मिळतं. बेलाचं झाड आहे त्याच्याकडून ते मिळतं आपल्याला. म्हणून या परिसरामध्ये आपण वृक्ष लावा, फुलांचे लावा, बेलाचे लावा आणि या भगवान शंकराच्या दरबाराला स्वर्गापेक्षा सुंदर बनवा. स्वर्गापेक्षा सुंदर. आणि भगवंताचा दरबार खरंच स्वर्गापेक्षा सुंदर असायला पाहिजे. प्रत्येकानं सांगण्याचं तात्पर्य असं आहे, कायिक सेवा करा. या ठिकाणी आल्याच्या नंतर कोणी पंक्तीमध्ये भोजन वाढू लागा,
कोणी भाजी वाढा, कोणी चपाती वाढा, कोणी वरण वाढा, कोणी पत्रवाळ्या उचला. पत्रवाळी उचलणं तर फार मोठं पुण्य असतं बरं. सर्वात मोठं पुण्य असतं पत्रवाळी उचलणं. भगवान गोविंदानं, भगवान श्रीकृष्णानं ते काम केलेलं आहे, पत्रवाळी उचलण्याचं काम. संत महात्म्यांची जे जेवण करतात पंक्तीमध्ये, त्यांच्या पत्रवाळ्या उचलल्याच्या नंतर फार मोठं पुण्य आहे. जेवढं पुण्य अन्नदान करणाऱ्याला लागतं या सप्ताहामध्ये, तेवढंच पुण्य पत्रवाळी उचलणाऱ्याला पण लागतं बरं या सप्ताहामध्ये. लक्ष द्या. जेवढं पुण्य कीर्तन करणाऱ्याला लागतं, तेवढंच पुण्य कीर्तन ऐकणाऱ्याला पण लागतं. जेवढं पुण्य कथा करणाऱ्याला लागतं, तेवढंच पुण्य कथा ऐकणाऱ्याला पण लागतं. सर्वात जास्त पुण्य कोणाला लागतं? एवढा गोड सुंदर कार्यक्रम चालू आहे, एवढी गोड कथा चालू आहे, आणि गोड कथा चालू असताना कथेमध्ये झोपणारे इतका पुण्यवान कोणीच नाही. तेवढंच पुण्य सिस्टीमवाल्या बाबाला लागतं, तेवढंच पुण्य कॅमेरावाल्या बाबाला लागतं, तेवढंच पुण्य व्यासपीठावर बसणाऱ्या प्रत्येक गुणवानाला लागतं. सर्वांना सारखं पुण्य लागतं या कार्यक्रमामध्ये. म्हणून या कार्यामध्ये आपण सर्वांनी मिळून मोठ्या प्रेमाने, आनंदाने सहकार्य केलं पाहिजेत. या मंडपाची स्वच्छता केली पाहिजेत. गोड मंडप आहे. इथे येण्यात तुम्ही आता 1 तास झाली ते येऊन बसलात. आता ह्या चटया आहेत त्या सगळ्या आथराय पाहिजे होत्या. तुम्ही मस्त गप्पा मारत बसल्या होत्या. आता कुठं चटई आथरलेली आहे, कुठं रिकामच दिसतंय. हे व्यवस्थित वाटतं का? आहे नाही तर सगळं उपलब्ध आहे. जी व्यवस्था आपण एखाद्या लग्नामध्ये करतो, आपल्या घरी लग्न असू द्या, लग्न कार्यामध्ये आपण काय कमी पडू देतो कशाची? लग्न कार्यामध्ये आपण कशाची कमी पडू देत नाही. आणि भगवंताचं कार्य म्हटलं की आपण धकवा धकवी करायचं पाहतो. ऐका, भगवंताच्या कार्यामध्ये तन मन धनानं जर सहकार्य केलं तर आपले प्रत्येक कार्य हे सफल होत असतात. प्रत्येक कार्य सफल होत असतात. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर कथा ऐकली पाहिजे. ज्या ठिकाणी कथा चालू आहे त्या ठिकाणी सेवा केली पाहिजेत. अनेक प्रकारच्या सेवा आहेत. तुम्हाला जी वाटेल ती सेवा तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर करू शकता. अन्नदानाची सेवा करू शकता. ज्यांना कोणाला पंगत घ्यायची असेल अन्नदानाची, पुढच्या वर्षी करता, त्यांनी घेऊ शकता. ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी देणगी देऊ शकता. त्या ठिकाणी बुक आहे. या ठिकाणी केलेलं सहकार्य हे आपल्याला कुठे काम येतं माहितीये का? परलोकामध्ये आपल्याला कामा येतं. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. आपण कमवलेला पैसा आपल्याला परलोकामध्ये कामाला येणार नाहीये. आपण कमवलेलं सोनं आपल्याला परलोकामध्ये कामाला येणार नाहीये. तर भगवंताची केलेली भक्ती परलोकामध्ये कामाला येते आपल्याला. आपण कमवलेला रुपया बाहेर देशामध्ये गेलो तर आपला रुपया कोणी घेत नाही, चालत नाही. तिथं आपला रुपया चालत नाही, तिकडे वेगळंच असतं काहीतरी. अमेरिकेला जर गेलो तर 1 रुपया घेऊन आपला, अमेरिकेला चालत नाही रुपया. अमेरिकेत डॉलर चालतो. पण एक वस्तू अशी आहे की ती कुठे जरी गेलं तरी चालते. त्याचं नाव आहे सोनं. सोनं कुठेही चालतं. तुम्हाला खोटं वाटत असेल तर देऊन पहा माझ्याकडे. सोनं कुठेही चालतं. आपलं सोनं घेऊन जर आपण बाहेर देशात गेलो तिथं ते सोनं चालतं. पण ते सोनं परलोकामध्ये चालत नाही. मग परलोकामध्ये काय चालतं? तर भगवंताची केलेली भक्ती हीच परलोकामध्ये चालते. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर कथेच्या श्रवण रूपाने आपण ही भक्ती केली पाहिजेत. ज्याला वाटत असेल की भगवान शंकराला आपण प्रिय वाटावेत,
त्यानं कथा ऐकली पाहिजेत. ज्याला वाटत असेल भगवान शंकरांना आपल्याला जवळ धरावं, त्यानं कथा ऐकली पाहिजेत. भगवान शंकराने मैया पार्वतीवर अतिशय प्रेम केलं. का केलं? कारण की पार्वती माता रात्रंदिवस भगवान भोलेबाबाची भक्ती करत होती म्हणून. आपल्याला प्रश्न पडत असेल, पार्वती सोबतच का भगवान भोलेबाबाचा विवाह झाला असेल? कृष्णाचा विवाह रुक्मिणी सोबतच का झाला असेल? कारण त्याच्या पाठीमागे त्यांनी अनेक दिवस तपश्चर्या केली म्हणून भगवंताने त्यांचा स्वीकार केलेला आहे. आपल्याला जर वाटत असेल भगवंतानं आपल्याला स्वीकार करावा आपला, आपण भगवंताला प्रिय व्हावेत, तर आपण सर्वांनी भगवंताची सेवा केली पाहिजेत. आपण प्रिय बनतो. कोणाचे प्रिय बनतो? आपण आपल्या घरी आपण आईचे प्रिय बनतो, वडिलांचे प्रिय बनतो, पत्नीचे प्रिय बनतो, सर्वांचे प्रिय बनतो. आपण सर्वांना आवडायला लागतो घरामध्ये. पण आपण देवाला जर आवडत नसतो तर काय फायदा नाही. म्हणून जीवनामध्ये आपण देवाला आवडलो पाहिजेत, असं वर्तन आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. भगवान परमात्म्याची पवित्र पावन कथा आपण सर्वजण ऐकत आहात. काल कथेमध्ये आपण ऐकलं की एका देवराज ब्राह्मणाला शिवलोकाची प्राप्ती झाली. फक्त त्यानं अंतकाळी भगवान भोलेबाबांची ही पवित्र पावन कथा ऐकली आणि या कथेच्या श्रवणाने त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. आपल्याला जर भगवंताच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर आपण देखील मोठ्या प्रेमानं कथा ऐकली पाहिजेत. मोठ्या प्रेमानं. ज्यावेळेस आपण घरी बसतो, घरी बसल्याच्या नंतर टीव्ही लावतो, टीव्ही लावल्याच्या नंतर एकाग्र चित्तानं आपण टीव्ही पाहतो, एकाग्र चित्तानं मालिका पाहतो, एकाग्र चित्ताने पिक्चर पाहतो. त्याच्यातलं सगळं खोटं असतं, खरं असतं काय त्याच्यामध्ये सासू सुनाचे भांडणं जरी लागले तर खरे असतात का ते? दोघी एकमेकाच्या कानाखाली लावतात, खरं असतं का ते? खोटं असतं. पण भानगड अशी झाली, ते खोटं पाहून अगदी तसंच करायला लागलेत प्रत्येक जण. टीव्हीतले सासू सोनाचे भांडणं पाहून टीव्हीतली सासू जसं वागती तशी आत्ताची सासू वागायला लागली, टीव्हीतली सून जसं वागती तशी आत्ताची सून वागायला लागली. ते सगळं खोटं असतं, खरं काहीच नसतं त्याच्यामध्ये. आणि तिथं लिहिलेलं पण असतं, मालिका चालू असताना खाली पट्टी येते अशी, याच्यातील सर्व घटना काल्पनिक आहेत. हे खरं नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं असतं, पण आपण ते खरं समजून बसतो, खोट्याला खरं समजून बसतो. आणि जी खरी भगवान शंकराची कथा आहे तिला आपण खोटं समजतो. कलियुगामध्ये तसंच झालं, खऱ्याला खोटं समजतोय आपण. रामकृष्णाच्या अवताराला आपण खोटं समजतो, सगळ्या अवताराला आपण खोटं समजतो. जीवनामध्ये आल्याच्या नंतर या सनातन धर्माला आपण खरं समजलं पाहिजे, कारण तो खरा आहे. सनातन धर्मातील देवता या खऱ्या आहेत. हा आताचा धर्म नाहीये, तर अतिशय पुरातन धर्म आहे, अतिशय पुरातन. वारकरी संप्रदाय अतिशय पुरातन आहे. सर्वप्रथम या वारकरी संप्रदायामध्ये वारी जर कोणी केली असेल तर ते भगवान शंकराने केलेली आहे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. काय त्याच्या अगोदर? हे रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, रंभाधिक नाचती उभा सोडून हात, रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, रंभाधिक नाचती उभ्या जोडून हात. हे त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, हे त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, हे त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. हे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वाची दाटी उभे जोडोनी हात,
सर्वात पहिले वारकरी संप्रदायातले भगवान शंकर आहेत. भगवान शंकरानं वारी केलेली आहे. सर्वप्रथम कृष्णाला भेटण्याकरता जन्म झाल्याच्या नंतर गेलेली देवता जर कोणती असेल तर भगवान शंकर आहे. पण काही काही महाशय असे आहेत, दोन्ही देवांना काय करतात, ते विरोध करतात. ऐका, देवांमध्ये कधीच आपण भेदभाव केला नाही पाहिजेत. शंकरामध्ये आणि रामामध्ये कधी भेदभाव केला नाही पाहिजेत. कृष्णामध्ये आणि शंकरामध्ये कधी भेदभाव केला नाही पाहिजेत. कारण ते सर्वजण एकमेकांवरती प्रेम करणारे आहेत. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. दोघं एकमेकांच्या हृदयामध्ये वास्तव्य करतात. भगवान शंकर रामजीच्या हृदयामध्ये वास्तव्य करतात आणि रामजी भगवान भोले बाबांच्या हृदयामध्ये, भगवान शंकराच्या हृदयामध्ये वास्तव्य करतात. साखर आणि साखरेची गोडी काय वेगळी असते का? अगोदर आपण साखर खातो आणि नंतर साखरेची गोडी खातो, असं करतो का आपण? तुम्ही करून पहा. अगोदर काय करायचं, साखरेची गोडी खायची घरी गेल्याच्या नंतर, मग नंतर साखर खायची. जमते का पाहतो आपण? तसं होऊ शकत नाही, कारण दोन्ही एकच आहेत. साखर आणि साखरेची गोडी एकच आहे. जर दोन्हीचा अनुभव घ्यायचा असेल तर साखर खावी लागते. ऐका, ज्याप्रमाणे साखरेपासून गोडी वेगळी करू शकत नाहीत आपण, गोडीपासून साखर वेगळी करू शकत नाहीत, अगदी त्याप्रमाणे रामापासून शंकर वेगळे होऊ शकत नाहीत, शंकरापासून प्रभू रामचंद्रजी वेगळे होऊ शकत नाहीत. सोन्याचा अलंकार आहे. प्रत्येक माता मंडळीकडे सोन्याचा अलंकार असतो. सोन्याचा अलंकार आणि सोनं वेगळं आहे का? एकच आहे ना. अलंकार आणि सोनं वेगळं आहे का? झुंबर असतील, झुंबर आणि सोनं वेगळं आहे का? एकच आहे दोन्ही पण. काय आहे वेगळं? दोन्ही एकच आहे. अंगठी असेल एखादी हातामधील सोन्याची अंगठी आणि सोनं वेगळं आहे का? एकच आहे. अगदी त्याप्रमाणे शंकर आणि रामजी एकच आहेत. हरी हरी हरिहरा भेद, 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 हरिहर भेद, हरिहर भेद, हरिहर जय हो, भेद, ताली. हरिहर भेद, हरिहर भेद, हरिहर भेद, हरिहर भेद, हरिहर भेद. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. एका एकाच्या हृदयी, एका एकाच्या हृदयी, एका एकाच्या हृदयी, एका एकाच्या हृदयी. एक एकाच्या उदरी, एक एकाच्या उदरी, एक एकाच्या उदरी, एक एकाच्या उदरी. वा, टाळी वाजवा एकदा छोटूच्या नावानं आमच्या.
हरिहरा भेद नका करुणे वाद. दोघांमध्ये भेद केला नाही पाहिजेत कधीच, दोन्ही एकच आहेत. जीवनामध्ये आल्याच्या नंतर या दोन्ही देवतांची भक्ती आपण केली पाहिजेत. अशी गोड भक्ती आपण सर्वांनी केली पाहिजेत. कोणी श्रवण भक्ती करा, कोणी कीर्तन भक्ती करा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्म निवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती आहेत. कोणी श्रवण भक्ती करा, ऐकून भक्ती करा, कोणी कीर्तन करून भक्ती करा, कोणी देवाची पूजा करून भक्ती करा. अनेक भक्तीचे प्रकार आहेत. आपण केलेली भक्ती आपण दुसऱ्याला सांगितली पाहिजेत. आपण शंकराची भक्ती करतोय तर आपल्याला माहिती आहे, आपण दुसऱ्याला सांगितली पाहिजेत. आपल्या लहान लहान मुलांना सांगितली पाहिजेत. शंकराची भक्ती करायचं आपल्या मुलांना सांगितली पाहिजेत. मुलगा जर परमार्थामध्ये आला तर तो अशा प्रकारचा गाणारा निघतो, आणि परमार्थापासून दूर गेला तर परमार्थामध्ये आला तर गाणारा निघतो, आणि परमार्थापासून दूर गेला तर तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर मुलांना संत सेवा, साधू सेवा, ईश्वर सेवा ही सांगितली पाहिजेत. इतक्या दिवस कुठे गेले होते तुम्ही? कुठे तुमच्या माया आहेत का बसलेली तर? माळ एक गळ्यात तुझ्या गळ्यात नाही माळ, मग कधी घालायची? माळ एक लायसन आहे, माळ एक देवाचं मंगळसूत्र आहे, ते आपण परिधान केलंच पाहिजेत. माळ गळ्यामध्ये ज्याप्रमाणे लग्न झाल्याच्या नंतर पत्नीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो मुलगा, अगदी त्याप्रमाणे आपल्याला जर देवाचं व्हायचं असेल तर आपल्या गळ्यामध्ये माळ असणं गरजेचं आहे. संताची शिकवण आपल्या मुलांना दिली पाहिजे. काशी नगरीमध्ये वास्तव्य करणारे एक संत होते. त्यांनी त्यांच्या मुलांना अतिशय गोड शिक्षा दिली होती. लक्षपूर्वक ऐका. काशी नगरीतले संत होते. त्या संताचं नाव आहे संत कबीरदासजी महाराज. त्यांनी आपल्या मुलांना ईश्वर भक्तीची शिक्षा दिली होती. शंकराची भक्ती कशी केली पाहिजे, महादेवाची भक्ती कशी केली पाहिजे, घरी साधू संत आल्याच्या नंतर त्यांची भक्ती कशी केली पाहिजे, आपल्या मुलांना शिकवण दिली होती. संत कबीरदासजी महाराजांची कर्मभूमी आहे काशी. काशी विश्वनाथाची जी काशी आहे, थोडा विकू कमी करा. संत कबीरदासजी महाराजांची ती कर्मभूमी आहे. कबीरदासजी महाराजांचे आई वडील धार्मिक होते. वडिलांचं नाव त्यांच्या नीरू आहे आणि आईचं नाव आहे निमा. संत कबीरदासजी महाराज लहानाचे मोठे झाले. महाराजांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर सर्व काही होतं जीवनामध्ये, त्यांच्या अनुकूल होतं सर्व काही, फक्त घरी संतती नव्हती त्यांच्या. मग संतती होण्याकरता काशीच्या विश्वनाथाकडे प्रार्थना करत होते. हे विश्वनाथा, हे भगवंता, माझ्या जीवनामध्ये सर्व काही अनुकूल आहे, फक्त मला पुत्र प्राप्ती नाही माझ्या जीवनामध्ये. तुझ्या कृपेने एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी मला दिलीस तर खूप चांगलं होईल विश्वनाथा, खूप चांगलं होईल. संत कबीरदासजी एक दिवस स्नानाकरता गंगेवरती आले. गंगेवरती आल्याच्या नंतर त्यांना एक छोटूसा बालक आणि एक छोटीशी बालिका गंगेच्या किनाऱ्यावरती त्यांना पाहायला मिळाली. गंगेच्या किनाऱ्यावरची ती छोटीशी मुलगी आणि तो मुलगा त्यांनी आपल्या जवळ घेतला. आपल्या पत्नीला आवाज दिला, अगं पाहतेस काय,
ये लवकरात लवकर इथं पाय, आपल्याला एक मुलगा सापडला आहे मला आणि एक मुलगी सापडली आहे. कुणाची असेल का ही? कुणाची असेल ही? प्रत्येकाला विचारू लागले काशीमध्ये, अहो ही मुलगी तुमची आहे का? हा मुलगा तुमचा आहे का? ज्याचा कुणाचा असेल त्यांनी घेऊन जा. अरे काय निष्ठुर झालात तुम्ही. गंगेच्या तीरावर कुठं छोट्या छोट्या बालकांना फेकून देत असतात का? घेऊन जा ज्याचा कोणाचा असेल त्यानं. प्रत्येकाला दाखवायला लागले काशीमध्ये. प्रत्येक जण म्हणायचा आमचा नाही मुलगा, प्रत्येक जण म्हणायचा आमची नाहीये मुलगी, असं प्रत्येक जण म्हणायचा. लहान मुलांना काय शिकवण दिली पाहिजे हे सांगतोय तुम्हाला या कथेच्या द्वारे. लक्ष द्या. काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये गेले, मंदिरात बसले, विश्वनाथाला म्हणायला लागले, देवा अरे छोटे छोटे बालक यांना आता आईची गरज आहे. आई वाचून हे राहू शकत नाहीयेत, यांच्या आईची यांना भेट घालून दे. पण विश्वनाथानं त्या बालकाची निर्मितीच कबीरदासजी महाराजांकरता केली होती, दोन्ही बालकांची निर्मिती. कारण कबीरदासजी महाराजांनी मागणी केली होती विश्वनाथाकडे तशी, मला मुलगा आणि मला मुलगी दे, मागणी केली होती. मुलगा मुलगी मागायची झाली तर कधी देवालाच मागितली पाहिजेत. देवाच्याच कृपेने आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं. कंदुऱ्याचे नवस केल्यानं ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. देवाच्याच कृपा आशीर्वादानं ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. संत कबीरदासजी बाबांनी मागितलं देवाकडे, विश्वनाथाकडे, देवा जीवनामध्ये सर्व काही आहे पण मला मुलगा नाहीये, मला मुलगी नाहीये. तुझ्या कृपेनं जर एखादा मुलगा मुलगी मला मिळेल तर खूप चांगलं होईल. मिळाली. गंगेच्या तीरावर विश्वनाथाच्या मंदिरामध्ये आले. प्रत्येकाला दाखवत होते, मुलगी तुमची आहे का हो, मुलगा तुमचा आहे का? ज्याचा असेल त्यानं घेऊन जा, ज्याचा असेल त्यानं घेऊन जा. रडायला लागले कबीरदासजी महाराज विश्वनाथाच्या मंदिरामध्ये. देवा हे छोटे छोटे बालक आज मला सापडले आहेत, आता यांना सोडून देणं म्हणजे खूप मोठं पाप आहे. यांना जर मी आता सोडून दिलं तर यांचा सांभाळ कोण करेल? यांचा सांभाळ कोण करेल? म्हणून कबीरदासजी महाराजांनी निश्चय केला की हा मुलगा आणि ही मुलगी आता आपण इतरा कुणाला न देता आपण ह्या मुलाला स्वतःचा मुलगा बनवायचं आणि या मुलीला स्वतःची मुलगी बनवायचं. विश्वनाथाच्या मंदिरामध्ये असा निश्चय केला. घरी घेऊन आले मुलीला आणि मुलाला. कबीरदासजी महाराजांनी त्या मुलाचं नाव ठेवलं कमाल. काय नाव ठेवलं? कमाल. आणि मुलीचं नाव ठेवलं कमाली. कमाल आणि कमाली. मुलाचं नाव कमाल, मुलीचं नाव कमाली. लहानाचे मोठे झाले लेकरं. आणि एक दिवस संत कबीर बाबांनी आपल्या लेकरांना जवळ बोलून घेतलं आणि त्यांना चांगली शिकवण द्यायला लागले. काय शिकवण दिली कबीरदासजी महाराजांनी मुलांना? ते म्हटले, बाळांनो, ज्या दिवशी आपल्या घरी साधू संत येतील त्या दिवशी त्यांची सेवा करायला कधी काही कमी पडू देऊ नका. ज्या दिवशी आपल्या घरी साधू संत येतील त्या दिवशी त्यांच्या सेवेला कधी काही कमी पडू देऊ नका. साधू सेवेचं खूप मोठं महत्व असतं. साधू सेवा जीवनामध्ये ही केली पाहिजे. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. मुलांना शिकवण दिली आपल्या त्यांनी. प्राण देण्याची वेळ जरी आली तरी चालेल पण साधूची सेवा करायला कधी कमी पडू द्यायची नाही, अशी गोड शिकवण आपल्या मुलांना त्यांनी दिली. कबीरदासजी महाराजांनी अतिशय सुंदर शिकवण दिली. ज्या दिवशी त्यांनी आपल्या मुलांना ही शिकवण दिली त्या दिवसापासून कबीरदासजी महाराजांचे लेकरं जिथं कुठं साधू दिसेल, जिथे कुठं संत दिसेल,
त्यांची सेवा करायची. एखादा म्हातारा साधू असेल, त्याचे चरण दाबायचे, हात दाबायचे, डोकं दाबायचे, सेवा करायची त्याच्या आश्रमातली. कबीरदास महाराजांची मुलगा कमाल आणि मुलगी कमाली अतिशय सुंदर अशा प्रकारे सेवा करायला लागले आणि वाट पाहू लागले की आपल्या घरी कधी साधू येतील, आपल्या घरी कधी संत येतील, आपल्याला कधी सेवेची संधी मिळेल. साधू संताच्या वाट पाहू लागले. एक दिवस उजडला. रात्रीच्या वेळेला साधू संताची टोळी संत कबीरदासजी महाराजांच्या घराकडे आली. प्रत्येकाला विचारत होते साधू संत काशीमध्ये, कबीरदासजी महाराज कुठे राहतात, कबीरदासजी महाराज कुठे राहतात. आम्हाला विश्रांती करायची, आम्हाला आराम करायचा आहे, आम्ही खूप दूरवरचा प्रवास करून आलेलो आहोत. पण ज्यांना साधू सेवेचा कंटाळा येत होता ते म्हणत होते आमच्या घरी कशाला थांबता, ते तिकडे कबीरदास महाराजांचं घर आहे, जा तिकडे. तिकडे कबीरदासजी महाराजांचं घर आहे, जा तिकडे. लोकांनी कबीरदासजी महाराजांच्या घराकडे बोट केलं. अतिशय गरीब परिस्थिती संत कबीर बाबांची, अतिशय गरीब परिस्थिती. साधू आले, आवाज दिला साधूना, अरे कबीर, हम बहुत दूर से पैदल चल के आए हैं, तीर्थ यात्रा करने हम आए हैं. इस भारत वर्ष में जितने भी ज्योतिर्लिंग है भगवान भोलेनाथ के, उन सब ज्योतिर्लिंग के दर्शन करते करते हम आज विश्वनाथ के दर्शन के लिए तेरी काशी नगरी में हम आए हैं. और हमने सुना है कि तू बहुत बड़ा भगवान का भक्त है, साधु का भक्त है, इसलिए आज की रात तेरे घर हम रहना चाहते हैं, तेरे घर हम विश्रांती करना चाहते हैं. कबीरदासजी महाराज घरातून बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर साधू संतांना पाहिलं त्यांनी. संतांना पाहिल्याच्या नंतर अतिशय आनंद झाला. कबीरदासजी महाराज अतिशय आनंद झाला. आओ महाराज जी, आओ हमारे घर में पधारो. साधू संत सगळे घरी आले. कबीरदासजी महाराजांच्या घरी आल्याच्या नंतर बसण्याकरता सुंदर आसन टाकलं कबीरदासजी महाराजांनी. संत कबीरदासजी महाराजांच्या मुलांनी सुंदर चरण धुतले साधू संताचे, गंध लावला, तिलक केला, सुंदर आरतीचं ताट घेऊन आरती ओवाळली. साधू संत कबीरदासजी महाराजांना म्हणाले, कबीर, आम्ही फक्त आजच्या दिवस तुझ्या घरी मुक्काम करणार आहोत. आम्ही खूप दूरवरचा प्रवास करून आलो आहोत. आज रात्री आम्हाला तुझ्या घरी थांबायचं आहे, म्हणून आजची आमची तू काय कर, उद्या सकाळची तू आमची जेवणाची व्यवस्था कर. सध्या आम्ही प्रसाद घेऊन आलेलो आहोत मंदिरातून, आम्हाला सध्या काही जेवायचं नाही, आम्ही फक्त आता विश्रांती करणार आहोत. विश्रांती करता साधूला जागा दिली आणि पत्नीला सांगितलं कबीरदासजी महाराजांनी, अगं उद्या सकाळी साधू संत आपल्या घरून जाणार आहेत, उद्या सकाळची त्यांची भोजनाची व्यवस्था तुला करायची आहे. ज्या वेळेस पत्नीला सांगितलं कबीरदासजी महाराजांनी साधू भोजनाची व्यवस्था करायची, ऐका, त्यावेळेस नेत्रातून अश्रूची धार व्हायला लागली तिच्या. ती म्हणाली, महाराज, गेले 4-5 दिवस झालं आपल्या घरामध्ये अन्नाचा कण नाहीये आणि आज एवढे असंख्य साधू आज आपल्या घरी आलेले आहेत आणि तुम्ही म्हणता सकाळी त्यांना जेवणाची व्यवस्था करायची. जेवण बनवायचं म्हणल्याच्या नंतर घरी काहीच नाही, आपल्या उपलब्धी काहीच नाहीये, साधूला जेवण कसं बनवायचं आता. कबीरदासजी महाराज चिंता करत बसले. कबीरदासजी महाराज काय करावं, काय करावं. साधू झोपी गेलेले आहेत. पत्नी एका बाजूला बसली, कबीरदासजी महाराज एका बाजूला चिंता करत बसले. साधूला जेवणाची व्यवस्था कशी करावी, जेवणाची व्यवस्था कशी करावी आता साधूला. मायबाप चिंता करत आहेत. हे 2 मुलांनी पाहिलं, मुलगा कमाल आणि मुलगी कमाली. या दोघा बहीण भावांनी पाहिलं की आपले मायबाप साधू भोजनाची चिंता करत आहेत. करायचं तर काय करायचं. कमाल आपल्या बहिणीला म्हणला, कमालीला, अगं ताई, साधू आपल्या घरून उपवासी गेला नाही पाहिजे. साधू जर उपवासी गेला तर फार मोठं पाप लागेल आपल्याला. कमाली म्हटली, दादा मी काय करणार.
तू राशन आणून दे, तू किराणा आणून दे, मी भोजन बनवायला मदत करेल, तेवढं मी करू शकते. कमाल आपल्या वडिलांकडे आला, कबीरदासजी महाराजांकडे आला, आईकडे आला आणि आईला म्हटला, आई जा शेजाऱ्याच्या घरून काय कर, तू थोडं काय उसनं घेऊन ये, आपण साधूला भोजन घालूयात. त्यावेळेस माय साधूला भोजन देण्याच्या इच्छेनं शेजारणीकडे गेली. शेजारीन म्हटले, अगं तुला गेले 15 दिवस झाले मी रोज उसनं देते, तू मला काही परत दिलं नाहीस, जा मी आजपासून तुला उसनं पण देणार नाहीये. अगोदर पहिलं माझं आणून दे उसनं नेलेलं, मग नंतर तुला पुढचं मी देऊन टाकेल. कबीर महाराजांची पत्नी रडत रडत घरी आली. उसनं दिलं नाही. कबीरदासजी म्हटले, एक काम कर, दुकानावरती जा आणि दुकानदाराकडून उधारीमध्ये आण. कबीरदास महाराजांची पत्नी दुकानावरती गेली आणि दुकानावरती दुकानदाराला म्हटली, आमच्या घरी साधू आलेत, आमच्या घरी संत आलेत, साधू जर उपवाशी गेले तर खूप मोठं पाप लागेल, संत जर उपवाशी गेले तर खूप मोठं पाप लागेल. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही उधारीमध्ये मला सामान द्या, उधारीमध्ये मी तुमचा 1-1 रुपया परत देऊन टाकेल. दुकानदार म्हटला, अगं तू माझी अगोदरची उधारी दिली नाहीस, आता मी कधीपर्यंत तुला उधार देणार, मी उधार देऊ शकत नाही. आता नेत्रातून अश्रू व्हायला लागले. रडत रडत कबीरदासजी महाराजांची पत्नी घरी आली. आईच्या डोळ्यातले अश्रू मुलाने पाहिले, आईच्या डोळ्यातले अश्रू मुलीने पाहिले. मुलगा कमाल ताडदिशी उभा राहिला, आईकडे गेला. आई रडू नको, साधूला जेव घालायचे ना, चिंता करू नको, जोपर्यंत तुझा बालक कमाल जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या घरून साधू कधी उपवाशी जाणार नाही, संत कधी उपवाशी जाणार नाही, चिंता करू नकोस. तू काय करतो बाळा तू? त्यावेळेस कमाल म्हटला, ज्यावेळेस मी छोटा होतो त्यावेळेस माझ्या बाबांनी, कबीर बाबांनी मला सांगितलं, बाळा ज्यावेळेस साधू घरी येतील, ज्यावेळेस संत घरी येतील ना, त्यावेळेस प्राण देण्याची वेळ जरी आली तरी चालेल, पण साधू उपवाशी गेला नाही पाहिजे, घरून साधू उपवाशी गेला नाही पाहिजे. कमाल कबीरदासजी महाराजांकडे आला, बाबांना म्हटलं, बाबा ज्या दुकानदाराने आपल्याला उधार दिलं नाही ना, त्याच दुकानामध्ये आज आपण दोघे जण रात्री जाऊयात आणि चोरी करूयात आणि चोरी करून आपण तिथला किराणा घेऊन येऊयात साधूला भोजना करता. आपल्याला थोडंच आपल्या करता चोरी करायची बाबा, साधू करता चोरी करायची. चोरी करणं जर पाप असेल तर आपण पाप देखील करूयात, पण साधू आपल्या घरून उपवासी गेला नाही पाहिजे, साधू आपल्या घरून उपवासी गेला नाही पाहिजे. अंधाऱ्या रात्रीमध्ये दोघं बापलेक घराच्या बाहेर पडले. हातामध्ये कंदील घेतला कबीरदासजी महाराजांनी, एक पिशवी घेतली कमालनं आपल्या हातामध्ये किराणा आणण्याकरता. कमाल आणि कबीर बाबा काशीमध्ये रात्रीच्या वेळेला चोरी करण्याकरता निघाले. दुकानामध्ये रात्री आले, दुकान बंद होतं, एक खिडकी होती दुकानाची. कमाल खिडकीच्या जवळ गेला आणि खिडकीवरती एक जोराची लात मारली. धडाम दिशी खिडकी तुटून पडली. खिडकी तुटून पडली. कमाल दुकानामध्ये उतरला. बाबांना म्हटला, बाबा तुम्ही बाहेर थांबा, जेवढं काय आपल्याला साधूच्या भोजना करता लागतं ना तेवढ्या पिशवीमध्ये मी भरतो, तुम्ही बाहेर थांबा. खिडकी छोटी आहे, तुम्हाला आतमध्ये येणार नाही बाबा, आतमध्ये येता येणार नाही तुम्हाला, मी जातो खिडकीमध्ये. आत उतरला कमाल आणि एक एक सामान जे साधूच्या भोजना करता लागतं ते सगळं त्या पिशवीमध्ये टाकायला लागला. त्या दुकानामध्ये किराणा घेत असताना एक डब्बा उंचावरचा खाली पडला. धडाम दिशी मोठा आवाज झाला आणि त्या डब्याच्या आवाजानं दुकानदार जागा झाला. अरे कोण है? त्याला समजलं चोरक आपल्या दुकानामध्ये घुसले आहेत. अरे चोर, पकडा त्याला. मोठ्यानं आवाज करायला लागला दुकानदार, चोराला पकडा. दुकानदार धावत पळत आला दुकानामध्ये.
कमालनं लवकरात लवकर किराण्याची भरलेली पिशवी कबीरदास महाराजांकडे दिली, बाबाकडे. बाबा, ही किराण्याची पिशवी घ्या. दुकानदाराला समजलं आहे हा किराणा घ्या तुमच्याकडे. मला जरी दुकानदाराने पकडलं तरी हा किराणा घरापर्यंत पोहोचला पाहिजेत आपल्या, साधू उपवाशी गेला नाही पाहिजे. कबीरदासजी महाराजांनी कमालचे हात पकडले आणि कमालला सांगितलं, बाळा हात दे मला, मी तुला बाहेर ओढतो. हात पकडला कबीरदासजी महाराज, त्याला बाहेर ओढायला लागले. पण काय करता, दुकानदार धावत पळत आला आणि त्यानं कमालचे पाय पकडले. दुकानदार आतमध्ये ओढायला लागला. कमाल बाबाला म्हणायला लागला, बाबा मला बाहेर ओढा, मला बाहेर ओढा. दुकानदार आत ओढायला लागला. कबीरदासजी महाराज मुलाला बाहेर ओढायला लागले. दुकानदाराने एका दोरीनं त्याचे पाय बांधले आणि पाय बांधल्याच्या नंतर कमाल म्हटला, बाबा आता सुटणं शक्य नाही, दुकानदाराच्या तावडीतून सुटणं शक्य नाही बाबा. आता आपण चोरी केली आहे. मला जर दुकानदाराने पाहिलं, माझं मुख बाहेर आहे खिडकीच्या, मला आतापर्यंत दुकानदारानं ओळखलं नाही बाबा. दुकानदारानं जर मला आत ओढलं ना तर दुकानदार मला ओळखेल. संताचा मुलगा आहे, कबीर महाराजांचा मुलगा आहे. बाबा कळालं ना दुकानदाराला तुमच्या मुलानं चोरी केली, तर आलेले साधू तुमच्या घरी जेवण करणार नाहीत, आलेले संत आपल्या घरी जेवण करणार नाहीत. मग काय करायचं आता? कोयतं होतं कबीरदासजी महाराजांच्या हातामध्ये. कमाल म्हटला, बाबा तुमच्या हातातलं कोयतं माझ्या मानेवरती घाला आणि माझा शिरच्छेद करा. कारण माणसाची ओळख ही चेहऱ्यावरून असते आणि माझा चेहरा जर दुकानदाराला नाही दिसला ना बाबा, तर चोरीचा आळ आपल्यावरती येणार नाही. आणि चोरीचा आळ आपल्यावरती नाही आला तर कुणालाच कळणार नाही चोरी कोण केली. माझा शिरच्छेद करा, माझं धड इथं राहू द्या आणि माझं मुंडकं घेऊन तुम्ही जा. त्यावेळेस कबीरदासजी बाबा म्हटले, बाळा हे शक्य नाही. अरे मी नवसा सायासानं तुला प्राप्त केलेला आहे. अनेक दिवस मी विश्वनाथाकडे प्रार्थना केली होती तुझी प्राप्ती व्हावी, तुझी प्राप्ती व्हावी म्हणून, पण तू भेटला नाहीस. पण एका गंगेच्या तीरावर मला विश्वनाथानं तुझी प्राप्ती करून दिली. मी तुला मारू शकत नाही. त्यावेळेस कमाल म्हटला, बाबा तुम्ही सांगितलं ती वेळ आली आहे. तुम्हीच मला म्हटले होते साधूची सेवा करण्याकरता प्राण द्यायची वेळ आली तरी चालेल पण मागं हटू नको. प्राण द्यायची वेळ आली तरी चालेल पण मागं हटू नको. घ्या कोयता आणि माझा शिरच्छेद करा. कबीरदासजी महाराजांनी कोयते घेतलं आणि सरदिशी कमालचा शिरच्छेद केला. एका हातामध्ये ते रक्तानं माखलेलं बाळाचं शिर घेतलं, एका हातामध्ये किराण्याची पिशवी घेतली. किराणा ज्या पिशवीत होता तो हात पुढे केला, ज्या हातामध्ये शिर होतं, मस्तक होतं, तो हात मागे केला. कबीरदासजी महाराज घरी आले रात्रीच्या 12ला. घरी आल्याच्या नंतर माय म्हणाली, जाता वेळेस माझ्या लेकराला घेऊन गेला होता तुम्ही. कुठे माझं लेकरू, कुठे आहे माझा कमाल, कुठे माझा कमाल. त्यावेळेस टपाटपा अश्रू व्हायला लागले कबीर बाबांच्या नेत्रामधून. त्यावेळेस कबीरदास बाबांनी सर्व हकीकत सांगितली. अगं कमाल दुकानामध्ये उतरला. दुकानात उतरल्याच्या नंतर दुकानदाराने त्याला पकडलं. त्याच्या सांगण्यावरून ओळख पटू नये म्हणून मी त्याचा शिरच्छेद केला, मी त्याचा शिरच्छेद केला. माईच्या नेत्रामधून अश्रू वाहिले. पण माय म्हटली, आता दुःख करण्याची वेळ नाहीये. सकाळी साधू उठल्याच्या नंतर साधूच्या भोजनाची आपल्याला व्यवस्था करायची आहे. काशी नगरीतली ही सर्व घटना आहे. साधू उठल्याच्या नंतर साधूच्या भोजनाची आपल्याला व्यवस्था करायची आहे. लेकराचं शिर बाजूला ठेवून दिलं घरामध्ये आणि दोघही पती पत्नी साधूच्या भोजनाची व्यवस्था करायला लागले. आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपण म्हटलो असतो, जाऊ द्या साधू उपवासी गेले ते गेले, मुलगा कशाला मारायचा, आपल्या पोटचा मुलगा कशाला मारायचा. पण साधू सेवे करता कबीरदास बाबांनी आणि त्या मुलानं स्वतःच्या प्राणाचा त्याग केला. कबीरदास महाराजांनी मुलाचा त्याग केला. त्यावेळेस माय म्हटली, माझा कमाल मेला नाहीये, माझा कमाल जिवंत आहे, माझा कमाल अमर झाला आहे. आज माझ्या कमालने साधूची सेवा, साधूच्या सेवेकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आहे. माझ्या कमालनं साधूच्या सेवेकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आहे.
स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. रात्रीच्या वेळी माय रडली आणि 4 वाजले. सकाळी 4 वाजल्याच्या नंतर स्वयंपाकाला सुरुवात झाली. 5 वाजले. साधू लवकर उठले आणि कबीर बाबाला म्हणाले, कबीरा, अरे हमें बहुत दूर जाना है, बहुत दूर से चल के आए हमें बहुत जोरन की भूख लगी है, बहुत जोरन की भूख लगी है, हमने कई दिनों से उपवास किया है, आज हमें भोजन करके जल्दी निकलना है. कबीर, भोजन की तयारी कर लो. कबीर, भोजन की तयारी कर लो. सर्व साधू उठले, गंगेवरती स्नानाला गेले. विश्वनाथाचं दर्शन घेतलं साधू संतांनी. सकाळचे 7 वाजले, 8 वाजले, सूर्योदय झाला. सर्व साधू संत सुचिरभूत होऊन घरी आले आणि कबीराला म्हटले, कबीरा, झाली का रे आमच्या भोजनाची व्यवस्था? आम्हाला जेवण करून आम्हाला दूर जायचं आहे, झाली का आमच्या भोजनाची व्यवस्था? स्वतःचा मुलगा गेला होता, पण चेहऱ्यावरती थोडा देखील चेहरा उदास नव्हता, चेहऱ्यावरती थोडी देखील नाराजगी नव्हती त्यांच्या. अतिशय हसऱ्या चेहऱ्याने कबीरदासजी बाबा साधूला म्हटले, बाबा, भोजन तयार आहे, आपण पंक्ती धरू शकता, आपण भोजन करू शकता, आपण पंक्ती धरू शकता. सर्व साधू संतांच्या पंक्ती आज कबीर बाबांच्या अंगणामध्ये बसल्या. ज्या कबीराच्या घरी स्वतःला खाण्याकरता काही नव्हतं, आज ते कबीर बाबा हजारो साधू संतांना भोजन देत आहेत, हजारो साधू संतांना भोजन देत आहेत. साधूला भोजन देण्याकरता स्वतःचा मुलगा गमवला, स्वतःचा मुलगा गमवला. साधू संतांच्या पंक्ती बसल्या. साधू संताला वाढायला लागले कबीरदासजी महाराज. पंच पक्वान्नाचं भोजन केलं होतं. कबीर बाबाच्या हातामध्ये वाढण्याचे पदार्थ होते, पत्नीच्या हातामध्ये वाढण्याचे पदार्थ होते. कमाल तर गेला होता. कमालनं साधूच्या भोजनाकरता स्वतःच्या प्राणाचा त्याग केला होता. साधू म्हटले, का हो, तुम्हाला एकच मुलगी आहे का? मुलगा नाहीये का तुम्हाला? त्यावेळेस कबीर बाबा म्हटले, नाही, मला एकच मुलगी आहे, मुलगा नाहीये मला. मुलाची आठवण काढल्याच्या नंतर नेत्रातून अश्रू व्हायला लागले. साधून कबीराच्या चेहऱ्याकडे पाहिलं, चेहरा थोडा उदास दिसला. कबीरदासजी, आपण का उदास राहता? तुमचे नेत्र पाणावलेले आहेत, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. कबीर बाबा म्हटले, बाबा काही नाही, दुःख नाहीये मला, काही नाही. भोजन बनवत होतो, इतका वेळ झालं, रसोई घरामध्येच आहे, बराच वेळ झालं मी भोजन बनवतो, धुपणानं माझे डोळे लाल झाले आहेत, दुःख नाहीये मला. तुमच्यासारखे साधू घरी आल्याच्या नंतर आनंदाची काय कमी राहणार आहे? तुमच्यासारखे साधू घरी आल्याच्या नंतर फक्त सुखच सुख असतं, दुःख काय नसतं. पहा, साधूची सेवा करण्याकरता स्वतःच दुःखावरती पांघरून घातलं. कबीरदासजी महाराजांनी स्वतःच्या दुःखावरती पांघरून घातलं. साधू संत जेवायला लागले. आग्रह करू करू कबीर बाबा साधूला भोजन देत होते. आग्रह करू करू कबीर बाबा साधूला भोजन देत होते. सर्व साधू संत जेवून तृप्त झाले आणि जेवून तृप्त झाल्याच्या नंतर साधू संत म्हटले, कबीरा, आता आम्ही येतो, आम्हाला खूप दूरवर जायचं आहे. कारण साधू कधी एका जागेवरती थांबत नसतो. गंगेचं पाणी कधी एका जागेवर थांबत नाही आणि साधू कधी एका जागेवरती थांबत नाहीये. फिरत राहतो साधू, भ्रमण करत राहतो साधू. कबीरा, आता आम्हाला निरोप दे. कबीरा, तू आमची फार मोठी सेवा केलीस, तुझ्या जीवनामध्ये तुला आयु, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही तुला लाभेल. कबीरा, तू फार मोठी आमची सेवा केलीस. आणि मग आता साधू संताला विदाई देण्याकरता कबीरदासजी महाराज घराच्या बाहेर पडले. ज्याप्रमाणे एखादी नवरी मुलगी आपण वाट लावतो, नवरी मुलगी वाट लावत असताना ज्याप्रमाणे अख्खं गाव रडतं, आई रडते, बाप रडतो, भाऊ रडतो, बहीण रडते, संपूर्ण परिवार रडतो, ऐका, अगदी त्याप्रमाणे आज साधूला विदाई देत असताना कबीराच्या नेत्रामधून अश्रू व्हायला लागले. साधू कबीराच्या चरणावरती
कबीरदास साधू महात्म्याच्या चरणावरती पडायचे आणि साधूला म्हणायचे, बाबा माझं काय पुण्य असेल, तुम्ही माझ्या घरी आलात, जेवण केलं माझ्या घरी, तुम्ही बाबा माझ्या घरी परत कधी येताल? असंच माझ्या घरी येत राहा आणि माझ्या या कुटियेला, माझ्या या झोपडीला पवित्र पावन करत राहा. संत म्हटले, कबीरा आम्ही परत येऊ तुझ्या घरी. कबीरदासजी बाबा गावाच्या एशीपर्यंत साधूला निरोप देण्याकरता निघाले. गावाच्या एशीपर्यंत, ज्याप्रमाणे मुलीला आपण गावाच्या बाहेर जाईपर्यंत आपण सर्वजण पाठीमागे चालतो, अगदी त्याप्रमाणे कबीरदास बाबा एकटेच साधूची विदाई देण्याकरता निघाले. एकटेच निघाले, पत्नी निघाली, गावातील कोणी लोक नव्हते, कबीरच निघाले एकटे. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपल्या गावात साधू येतात, ज्या वेळेस आपल्या गावात संत येतात ना, आणि ज्या वेळेस ते साधू संत गाव सोडून जातात, त्यावेळेस साधूला विदाई देण्याकरता संपूर्ण गावानं उपस्थित राहिलं पाहिजेत. ज्याप्रमाणे मुलीला आपण विदाई देतो ना, त्याप्रमाणे साधूची विदाई देण्याकरता संपूर्ण गावाने उपस्थित राहिलं पाहिजेत. आज कबीर बाबांनी साधूला गावाच्या एशीपर्यंत नेलं. गावाच्या एशीमध्ये साधूची टोळी आली आणि त्या बाजूला एक सूळ होता आणि त्या सुळावरती मस्तक नसलेलं एक धड लटकवलं होतं. मस्तक नसलेलं, त्या शरीराला मस्तक नव्हतं, ते शरीर सुळावरती देण्यात आलं. ज्या वेळेस दुकानदारानं कमालचे पाय बांधले होते, कबीरदास महाराजांनी मस्तक घेऊन गेले होते, दुकानदाराने पाहिलं फक्त धड शिल्लक आहे. राजाकडे घेऊन गेला होता दुकानदार कमालच्या मृत शरीराला. राजा म्हटला, यानं चोरी केली, अपराध केला, आता हा कोण आहे आपल्याला ओळखायला तर येत नाही, कारण मस्तक नाहीये. तरी पण हा जरी मेलेला जरी असला तरी पण याला आपण आता सुळावरती देऊयात. सुळावरती दिलं कमालला. छोटूसा कमाल गावाच्या एशीपाशी सुळावरती देण्यात आला. साधू संताची टोळी तिथपर्यंत आली. साधू संतांना ज्या वेळेस त्या मृत शरीरानं पाहिलं, त्यावेळेस साधूला पाहून कमालच्या मृत शरीराने आपले दोन्ही हात जोडले, साधूला नमस्कार केला. साधू आश्चर्यचकित झाले. अरे कोण आहे हा मृत बालक कोण आहे? याच्या डोक्यावरती, याच्या धडावरती मस्तक नाहीये. हा मृत असून देखील, मेलेला असून देखील आम्हाला प्रणाम करतोय. हा कोण आहे? हा कोणी साधारण नाहीये. हा कोणीतरी महात्मा असला पाहिजे, हा कोणीतरी महापुरुष असला पाहिजे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारं ते दृश्य होतं त्या ठिकाणचं. सर्व गाव आश्चर्यचकित झालं. अरे एका मड्यानं, एका मृत शरीरानं साधूला प्रणाम केला. सर्व गाव आश्चर्यचकित झालं, पाहत राहिले सर्वजण. साधू म्हटले, कोण आहे हा, कोण आहे? त्यावेळेस कबीराच्या नेत्रातून अश्रू व्हायला लागले. कबीर म्हटला, बाबा हा दुसरा तिसरा कोणी नाहीये. हा माझ्या पोटचा गोळा आहे, हे माझं लेकरू आहे, हा माझा प्राण आहे बाबा, हा माझा प्राण आहे. कबीरा, तुझ्या लेकराला सुळावरती जावं लागलं, असा काय अपराध केला होता रे तुझ्या बाळानं? काय अपराध केला होता तुझ्या बाळानं? कबीर बाबा म्हटले, सांगू शकत नाहीये, मी सांगू शकत नाहीये. बसा खाली बसा. एक समोर बसा, इथे जागा आहे समोर. इकडे काय नाही, पाणी आहे, पाणी. बसा जागेवरती बसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना. लक्ष द्या.
साधु थोर जाना कलियुगी, साधु थोर जाना कलियुगी. कबीर बाबांनी साधूला सांगितलं, हा दुसरा कोणी नाहीये, हा माझा मुलगा आहे, हे माझं लेकरू आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. तुझ्या मुलानं असा कोणता अपराध केला होता रे, त्याला सुळावरती जावं लागलं. कबीर बाबा म्हटले, माझ्या मुलानं अपराध केला होता, चोरीचा अपराध केला होता. का चोरी केली होती तुझ्या मुलानं? त्यावेळेस कबीर बाबा म्हटले, तुम्ही ज्यावेळेस आमच्या घरी आलात ना, घरी आल्याच्या नंतर घरामध्ये अन्नाचा एक कण पण शिल्लक नव्हता, एक कण पण अन्नाचा शिल्लक नव्हता. हे साधू महात्मन, माझ्या मुलाला बालपणी मी शिक्षा दिली होती, शिकवण दिली होती बालपणी. साधूच्या सेवेकरता प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल, पण साधू सेवेत कमी कशाची पडू द्यायची नाही, हे माझ्या मुलाला मी सांगितलं होतं. माझ्या घरी काहीच नसल्यामुळे माझा मुलगा दुकानावरती चोरी करण्याकरता गेला, आणि चोरी करण्याकरता गेला ओळख पटू नये. जर कळालं असतं कबीराच्या मुलानं चोरी केली तर तुम्ही माझ्या घरी जेवला नसतात. म्हणून मी त्याचा शिरच्छेद केला. हा माझाच मुलगा आहे, माझा मुलगा आहे. त्यावेळेस संत म्हटले, त्या सुळावरच्या मुलाला खाली उतरवा, आमच्यापर्यंत आणा त्याला. 2-4 साधू ताडताड ताडताड चालत गेले. सुळावर लटकवलेला छोटूसा कमाल खाली उतरवला, साधू संतांच्या टोळीमध्ये आणला. कबीराला साधू महात्मा म्हणाले, याचा शिरच्छेद केलास, याचं मुंडकं कुठं आहे, याचं मस्तक कुठे आहे? कबीर बाबा म्हटले, घरी ठेवलेला आहे. पत्नीला आवाज दिला, अग कमाली. बहिणीला आवाज दिला, मुलीला, अग कमाली, आपल्या दादाचं मस्तक त्या कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे, जा घेऊन ये लवकरात लवकर. आपल्या दादाचं मस्तक घेऊन ये. कमालची बहीण कोपऱ्यामध्ये गेली, आपल्या भावाचं मस्तक हातामध्ये घेतलं आणि चालत 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 येशीपर्यंत आली आणि साधूच्या जवळ दिलं मस्तक. साधूच्या जवळ दिलं. साधून ते मस्तक त्या धडावरती ठेवलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. 2 वेळेस डोक्यावरून हात फिरवला. चमत्कार असा झाला महाराज, मस्तक झुटल्या झुटल्या त्या मृत असणाऱ्या कमालमध्ये, मृत असणाऱ्या शरीरामध्ये चेतना निर्माण झाली आणि मरण पावलेला कमाल जिवंत झाला, जिवंत झाला. ही साधूच्या सेवेची शक्ती आहे, साधूच्या सेवेची. आता आपण करू शकतो का? एखादा मृत माणूस जिवंत करू शकत नाहीत आपण. मुलाला शिकवण दिली होती कबीरदास बाबांनी की साधूची सेवा करत असताना प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल, पण मागं हटायचं नाही. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या मुलांना शिकवण द्या, साधू संतांची सेवा कशी करावी हे आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनाला मुलाला पाठवलं पाहिजे, कथेला मुलाला पाठवलं पाहिजेत, भजनाला मुलाला पाठवलं पाहिजेत. आपल्या ज्यावेळेस आपण असे संस्कार आपल्या मुलांना देऊयात, त्यावेळेस मुलगा पुढे चालून अवश्य साधू संताची सेवा करणारा मुलगा निघेल, तुमची सेवा करणारा मुलगा निघेल. म्हणून जीवनामध्ये संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवली पाहिजे. संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवली पाहिजेत. संपत्ती आज आहे, उद्या नाहीये, पण संतती जर चांगली असेल ना तर जीवन हे अतिशय आनंदी बनतं, जीवन हे अतिशय मंगलमय बनतं. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर साधू सेवा केली पाहिजेत. आपल्या गावामध्ये कधी साधू आले, संत आले तर त्यांची सेवा केली पाहिजे. पण आजकाल अशी परिस्थिती निर्माण झाली, आपल्या मुलांना साधू काय असतो हे माहित नाहीये, आपल्या मुलाला संत काय असतो हे माहित नाहीये. एखादा साधू दिसला तर आपले मुलं साधूची टिंगल करतात, आपले मुलं संताची टिंगल करतात. एखादे महाराज दिसले त्यांची टिंगल करतात, आले धोत्रावाले. हे अनुभवाचे बोल सांगतो बरं.
आले फिरस्ती काही म्हणतात पोरं, कारण त्यांना संस्कार नसतात. तुम्ही पहा, दुसऱ्या धर्मातला मुलगा असेल ना, तर तो कधीच स्वतःच्या धर्माशी टिंगल करत नाही, कधीच स्वतःच्या धर्मावरती टीका करत नाही. ख्रिश्चन असेल, कधी स्वतःच्या धर्मावरती टीका करत नाही, टिंगल करत नाही, कधी स्वतःच्या धर्मग्रंथावरती टिंगल करत नाही, टीका करत नाही. खरं मानतो स्वतःच्या धर्माला. आपला सनातन धर्म तर खूप जुना आहे, पण आता तुमच्या माझ्या डोळ्यासमोर काही धर्म निघालेत ना, ते देखील स्वतःच्या धर्माला सर्वश्रेष्ठ धर्म मानतात. स्वतःच्या धर्माला सर्वश्रेष्ठ धर्म मानतात. पण या सनातन धर्म इतका पवित्र पावन धर्म कोणता नाही. मुलांना शिकवा, साधू आल्याच्या नंतर साधूची कशी सेवा केली पाहिजेत, संताची सेवा कशी केली पाहिजेत, हे आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजेत. नाहीतर काही मुलं असे असतात, महाराज घरी गेले की त्याला जमत नाही, महाराज घरी आल्याच्या नंतर जमत नाही. आम्ही असंच घरी गेलो, एक जणाच्या सोफ्यावर जाऊन बसलो, कीर्तन होतं रात्रीचं. मुलगा समोर बसला होता, हातामध्ये मोबाईल होता त्याच्या. एकटंच पोरग आणि मी त्या रूम मध्ये दोघ जण बसलोत. आम्ही बोलायला कोणी नाही, मला काय नाही, मी एकटाच बसलो. मला वाटलं पोरग तरी बोलन. पोरग पबजी मध्ये व्यस्त होतं, पबजी खेळत होतं, लुडो खेळत होतं, असा मोबाईल घुमवायचा गेम खेळत होतं ते. त्याला म्हंटल, तुझं नाव काय? चुप, बोलू नकोस. म्हटलं अगाव ताप झाला, उगाच आलो म्हणलं याच्या घरी, बोलू नकोस. कोणत्या वर्गामध्ये आहेस तू? दगडच मारीन. अरे तसं म्हटलं नाही पाहिजे, आम्ही महाराज आहे, चप्पलच मारीन म्हटलं. अरे बापरे म्हणलं. म्हणले चप्पल आणि दगड खाण्यापेक्षा म्हणलं चला म्हणलं बाहेर बसूत कुठतरी एखाद्या वट्ट्यावरती जाऊन आपण. पण चांगला मुलगा असेल, संस्कारी मुलगा असेल, तर आल्याच्या नंतर घरी साधूची सेवा करतो, संताची सेवा करतो. ऐका, जीवनामध्ये आल्याच्या नंतर ईश्वर सेवेपेक्षाही संत सेवा फार मोठी आहे. जीवनात आल्याच्या नंतर ईश्वर सेवेपेक्षा संत सेवा फार महत्वाची आहे. ती संत सेवा आपल्या जीवनामध्ये आपण केली पाहिजेत. जी सेवा आपल्याला घडेल ती सेवा आपण केली पाहिजेत. बाबाजींसारखे महापुरुष या ठिकाणी या संगमेश्वराच्या दरबारामध्ये आहेत, त्यांची सेवा तुम्ही करू शकता. या ठिकाणी त्यांच्या नियोजनात जे कार्यक्रम होता, या सप्ताहामध्ये तुम्ही सेवा करू शकता. अन्नदानाची सेवा असेल, कोणतीही सेवा तुम्ही करू शकता. मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच, इथं पडलेला काडी कचरा जरी उचलला तरी फार मोठी सेवा आहे. काडी कचरा उचलला फार मोठी सेवा आहे. इथं जर गवत वाढला असेल, ते जर साफ केलं, ती फार मोठी सेवा आहे. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर या महात्म्याची सेवा आपल्या जीवनामध्ये आपण केली पाहिजेत. ऐका, शंकराची सेवा केल्याच्या नंतर शंकर प्रसन्न होतातच, पण त्याही पेक्षा शिवभक्ताची सेवा जर आपण केली तर भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. देव स्वतः सांगतो, तेही प्राणा परोते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती, तेही प्राणा परोते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. देवाला ते प्राणापेक्षा जास्त आवडतात जे भक्ताची सेवा करतात, जे भक्ताचं चरित्र ऐकतात, प्राणापेक्षा जास्त आवडतात. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण संताची सेवा केली पाहिजे, साधूची सेवा केली पाहिजे. काशी नगरीमध्ये कबीर बाबांचं वास्तव्य होतं. कबीर बाबांनी विश्वनाथाकडे मागणी केली, मुलगा दिला, मुलगी दिली.
नुसता मुलगा नुसती मुलगी दिली नाही, तर साधू संताची सेवा करणारी संतान कबीर बाबांना प्राप्त झाली. ती म्हणजे विश्वनाथाच्या कृपेनं, महादेवाच्या कृपेनं, शंकराच्या कृपेनं प्राप्त झाली. म्हणून जीवनामध्ये काही जरी प्राप्त करून घ्यायचं असेल तर शंकराची सेवा करा, विश्वनाथाची सेवा करा. सेवेनं सर्व काही प्राप्त होते. तुमच्या गावामध्ये हे सुंदर संगमेश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. अगदी त्याप्रमाणे आमच्या परभणी जिल्ह्यात जाम नावाचं गाव आहे, माझं गाव आहे. गावाचं नाव आहे जांब. अतिशय जुना इतिहास आहे आमच्या गावाचा. पण वनवासाच्या काळामध्ये त्रेतायुगातली ती घटना आहे. एका साधूनं सांगितलं, त्या ठिकाणी जांबवंत आले होते आणि त्यांच्या वास्तव्यामुळे गावाचं नाव जांबवंत पडलं. आणि त्या काळामध्ये 2 हेमाडपंथी मंदिर झाले आमच्या गावामध्ये. एक भगवान शंकराचं मंदिर आहे, त्या शंकराचं नाव आहे सावळेश्वर. आणि एक विष्णूचं मंदिर आहे, अतिशय जुनं मंदिर आहे हेमाडपंथी. तुम्ही युट्यूबला जर सर्च केलं जांब गावचा इतिहास तर तुम्हाला ते पाहायला मिळेल. दुसरं एक गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये, चारठाणा नावाचं गाव आहे. चारठाणा, ज्या ठिकाणी मी विद्यार्थी अवस्थेमध्ये शिक्षण घेण्याकरता होतो. चारठाणा गाव, त्या गावामध्ये 350 मंदिर आहेत शंकराची. 350. बरेच मंदिर जमिनीमध्ये गेले, आता बरेच मंदिर जमिनीत गेले. पण आता तेवढे नाहीत, पण 101 भगवान शंकराचे मंदिर त्या ठिकाणी आहेत. 101 मंदिर आहेत. कोणी जर घराचा पाया खोदायला गेलं तर डायरेक्ट महादेव निघतो खाली. घराचा पाया खोदायला गेलं डायरेक्ट महादेव निघतो. लोकांना खोदनच सोडून दिलं, म्हटले नकोच म्हणले. पुन्हा महादेव निघाला, पुन्हा मंदिर बांधा, पुन्हा पूजा करा. एवढे शंकराचे मंदिर आहेत. या पृथ्वी तलावर सर्वात जास्त मंदिरं जर कोणत्या देवतेचे असतील तर ते म्हणजे भगवान शंकराचे मंदिर आहेत. सर्वात जास्त मंदिर आहेत, सर्वात जास्त मंदिर आहेत. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर जिथे कुठं भगवान भोले बाबाचं मंदिर असेल त्या ठिकाणी आपण शंकराची आपण सेवा केली पाहिजे. बाकी काही संग येत नाही. आपल्या सोबत येतं फक्त देवाची सेवा केलेली आपल्या सोबत येते, साधूची सेवा हीच आपल्या सोबत येते. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर संत सेवा केली पाहिजे, साधू सेवा आपण केली पाहिजे. साधूच्या कथेमध्ये, शंकराच्या कथेमध्ये कथेचा आनंद घेतला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, टाळी वाजून भजन म्हटलं पाहिजे. हेच आपल्या सोबत येत असतं. म्हणून सर्वांनी एकदा जागेवरती उभं राहून मोठ्या प्रेमाने भजन टाळी वाजून पावली घ्यायची आहे. सर्वांनी जागेवरती उभं राहा आणि जागेवरती उभं राहून पावली घ्या. जो शिव नाम होठों पे चढ़ गयो रे. जागेवरती पावली घ्यायची सर्वांनी. जे पावली घेणार नाही त्याला शेजारणीची शपथ. तुमच्या शेजारणीची तुम्हाला काळजी असेल तर जागेवरती पावली घ्या. जो शिव नाम होठों पे चढ़ गयो रे, तो समझो ये जीवन सबर गयो रे. तो समझो ये जीवन सवर गयो रे. जो शिव नाम होठों पे चढ़ गयो रे, जो शिव नाम होठों पे चढ़ गयो रे, तो समझो ये जीवन सवर गयो रे. तो समझो ये जीवन सवर गयो रे. जय हो. जीवन सबर गयो रे. सर्वांनी जागेवरती पावली. जय हो. संगमेश्वर भगवान की. आवाज द्या थोडा. जय हो.
चढ़ गयो रे, जो शिव नाम होठों पे चढ़ गयो रे, तो समझो ये जीवन सबर गयो रे, तो समझो ये जीवन सबर गयो रे। क्या बात है, वाह। क्या बात है, वाह। मन में बसा ले तू शिव का शिवाला, मन में बसा ले तू शिव का शिवाला, मन में बसा ले तू शिव का शिवाला, हो साथ चलेगा तेरे डमरू वाला, जो मन शिव की भक्ति में रम गयो रे, जो मन शिव की भक्ति में रम गयो रे, तो समझो ये जीवन सबर गयो रे, तो समझो ये जीवन सबर गयो रे, जो शिव नाम होठों पे चढ़ गयो रे, जो शिव नाम होठों पे चढ़ गयो रे, तो समझो ये जीवन सबर गयो रे, तो समझो ये जीवन सबर गयो रे। क्या बात है, वाह। जय हो। क्या बात है, वाह। भोले का मेरे नाम बड़ा प्यारा, भोले का मेरे नाम बड़ा प्यारा, भोले का मेरे नाम बड़ा प्यारा, नाम ने लाखों को पार उतारा, जो भोलेनाथ ने हाथ पकड़ लियो रे, जो भोलेनाथ ने हाथ पकड़ लियो रे, तो समझो ये जीवन सबर गयो रे, तो समझो ये जीवन सबर गयो रे, जो शिव नाम होठों पे चढ़ गयो रे, जो शिव नाम होठों पे चढ़ गयो रे, तो समझो ये जीवन सबर गयो रे। जय हो। समझो ये जीवन सबर करो, समझो ये जीवन सबर गयो रे। ए परो पुढे या. क्या बात है, वाह. सर्वांनी पावली घ्या जाग्यावरती. क्या बात है, जय हो. जग की ये माया बड़ी उलझावे, माया बड़ी उलझावे. सर्वांनी जागेवरती पावली घ्यायची. क्या बात है, वाह.
जग की ये माया बड़ी उलझावे, पाप कर्म भक्ति के आड़े आवे। हो जो मन शिव की भक्ति में रम गयो रे, जो मन शिव की भक्ति में रम गयो रे, तो समझो ये जीवन सवर गयो रे, समझो ये जीवन सवर गयो रे, तो समझो ये जीवन सवर गयो रे। जो शिव नाम होठों पे चढ़ गयो रे, शिव नाम होठों पे चढ़ गयो रे, समझो ये जीवन सवर गयो रे। तो समझो रे जीवन सबर गयो रे, तो समझो रे जीवन सबर गयो रे। जय हो। जय हो। महादेवा 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 शंकरा महादेवा। संगमेश्वर भगवान की जय, शिव महापुराण की जय, भोलेनाथ भगवान की जय। तल्लीन केलं पाहिजेत। जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवंता करता सर्व काही केलं पाहिजेत। नृत्य भगवंता करता केलं पाहिजेत, सर्व काही भगवंता करता केलं पाहिजे। आज देखील काशीमध्ये असे काही साधू आहेत, एकटे नाचतात भगवंताचं नामस्मरण करत एकटे नाचतात। काही हसतात त्यांना, काही लोक नावबोट ठेवतात, पण साधू कोणाची पर्वा करत नाहीत। विश्वनाथाच्या दरबारामध्ये मोठ्या प्रेमाने ते नृत्य करतात। ऐका, जीवनामध्ये आल्याच्या नंतर नाचायचं असल तर भगवंताच्या दरबारामध्ये नाचलं पाहिजे, वरातीमध्ये नाचायचं नाही। नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, रंगी नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी। कीर्तनाच्या रंगामध्ये माणसानं नाचलं पाहिजे। कीर्तनाच्या लक्ष द्या, एकच मिनिट राहिलाय आपला फक्त। जो व्यक्ती वरातीमध्ये नाचतो, लक्ष द्या माझ्याकडे, जो व्यक्ती वरातीमध्ये नाचतो त्याच्यावरती लोकांची वाईट नजर पडत असते। जो वरातीमध्ये नाचतो त्याच्यावरती लोकांची वाईट नजर पडत असते। चांगलं म्हणतात का आपल्याला?
अय पोरं वरातीत नाचायचं नाही बरं. हा नाही तर बस मित्राचं लग्न असलं की आज मेरे यार की शादी, नाचायचं नाही वरातीमध्ये. तुम्ही जर वरातीमध्ये नाचलात एखाद्याच्या, त्याचं तर लग्न झालेलं असतं, पण तुम्ही वरातीत नाचल्या मग तुमचं काय खरं नाही, होईन का नाही. लोक वाईट म्हणतात ना वरातीत नाचलो, चांगलं थोडंच असतं वरातीत नाचणं. ऐका, वरातीत नाचल्याच्या नंतर काय नुकसान होतं आणि शंकराच्या दरबारात नाचल्याच्या नंतर काय फायदा होतो तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. वरातीमध्ये नाचल्याच्या नंतर लोकांची वाईट नजर आपल्यावरती पडते. वरातीमध्ये नाचल्याच्या नंतर लोकांची वाईट नजर आपल्यावरती पडते आणि शिवमहापुराण कथेमध्ये नाचल्याच्या नंतर भगवान संगमेश्वराची नजर आपल्यावरती पडते. मग आपण ठरवायचं लोकांची नजर आपल्यावरती पडली पाहिजे, देवाची नजर आपल्यावरती पडली पाहिजे, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. इथं कोणी पण येऊ शकत नाही बरं कथा ऐकायला. ज्याला संगमेश्वरानं बोलवलं तोच व्यक्ती या कथा मंडपात येऊन बसू शकतो. दिल्ली की तख्त पर वही जाता है जिसे लोग चुनाव में चुन चुन कर भेजते हैं. दिल्ली की तख्त पर वही जाता है जिसे लोग चुनाव में चुन चुन कर भेजते हैं, लेकिन शिव कथा सुनने वही आता है जिसे संगमेश्वर बुलाते हैं. तोच व्यक्ती शिवकथा ऐकायला येऊ शकतो ज्याला भगवान संगमेश्वर बाबा बोलवतात. म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने कथेला उपस्थित राहा, या मंडपाची शोभा वाढवा. भगवान भोले बाबांची पवित्र पावन कथा आहे. 4 वाजलेले आहेत. आजच्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. आरती करता सर्वांनी जागेवरती उभं राहा. चला, थोडा आवाज वाढून मोकळा करा आवाज. विको द्या, थोडा विको. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सहितो नमामि. भवं भवामि सहितो नमामि. भवं भवामि सहितो नमामि. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. भोले बाबा तेरी आरती गाओ. गाओ. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. आरती गाओ तुम्हें मन में बसाओ. आरती गाओ तुम्हें मन में बसाओ. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हे भोले बाबा तेरी आरती गाओ. जय हो. टाळी वाजवा सर्वांनी.
सर्वांनी. हो शीश से निकली गंगा प्यारी, जिसने सारी दुनिया तारी, उन चरणों में शीश झुकाओ, हे काशी वाले तेरी आरती गाओ, हे शंभु बाबा तेरी आरती गाओ. भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे शंभू बाबा तेरी आरती गाऊं. हो भागीरथी जब धरा पे आई, भोले की जटा में आके समाई, उस गंगा का स्नान में पाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, हे काशी वाले तेरी आरती गाऊं. सरल हृदय करुणा के सागर, खाली न रहती किसी की गागर, सरल हृदय करुणा के सागर, खाली न रहती किसी की गागर, तेरी कृपा की कुछ बूंदे में पाओ, हे भोले बाबा. तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हलाहल से तूने सबको बचाया, नीलकंठ प्रभु तू तब कहलाया, उमापति तेरे दर्शन पाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हे काशी वाले तेरी आरती गाऊं, हे शंभू बाबा तेरी आरती गाऊं. दास मोहन भोले, दास मोहन भोले, करे तेरी सेवा, दास मोहन भोले करे तेरी सेवा, दास मोहन भोले कर तेरी सेवा, उसका नहीं कोई तेरे सिवा, कैलाश पे मोहन कहे सदा मैं जाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं. हे शंभू बाबा तेरी आरती गाऊं, हे काशी वाले तेरी आरती गाऊं. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन अनन्य पूजन, भावे ओवाळून म्हणे नामा, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्याद्रुणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात् करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे. सर्वांनी दोन्ही हात वरती घ्या.
संगमेश्वर भगवान की जय, शिव महापुराण की जय. उपवास नाही ना आज. शिव महापुराण की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. सनातन धर्म की जय. आज के आनंद की जय. धन्यवाद. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तेडे मुक्तिचारी साधियेला. तेडे मुक्तिचारी साधियेला. साधियेला. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण